बघा आता हे सेवकरी आपल्या बागा नंबर 16 मध्ये राजस्थान जिल्हा पाली या पाली जिल्ह्यातून राजस्थानवरून बाळूमामांच्या मेंढ्याची सेवा करण्यासाठी बाळूमामांच्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी। जय मल्हार मित्रांनो, तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये गुजरातचा व्हिडिओ बघितला असेल। आज मी घेऊन आलो आहे राजस्थानचा एका माणसाला बाळूमामा सपनात यायचे त्याच्या की बाबा तू माझ्या मेंढक्या मांग सेवा करायला ये। हा जो दिसतोय हा तोच माणूस आहे, राजस्थानी माणूस आहे। हा बघा नंबर 16 मध्ये आहे। 10-12 वर्षापासून तो काम करतोय। म्हणजे इतकी गरीब परिस्थिती आहे आणि बाळूमामाची सेवा केल्याने तिची काळ कसा बदलला हाच बघा। राजस्थानचा माणूस आहे, हा महाराष्ट्रात काम करतोय। बघा व्हिडिओ पाहण्यासारखा। हा माणूस आहे बघा, हा माणूस राजस्थानी माणूस आहे। किसको बोलो पेट भर को भगवान रोजी रातों को फुल दबाएगा आप सब लोगों ने राजस्थान जिल्हा पाली या पाली जिल्ह्यातून राजस्थानवरून बाळूमामांच्या मेंढ्याची सेवा करण्यासाठी बाळूमामांच्या मेंढ्यांची राखण करण्यासाठी राजस्थानवरून सेवा करायला आलेले आहेत। गेले 20-25 दिवस आपल्या बागा नंबर 16 मध्ये यांनी सेवा केलेली आहे। आज त्यांनी सेवा पूर्ण केलेली आणि घरी निघालेले आहेत। तुम्ही जरा आम्हाला माहिती द्या, तुम्ही कसं काय आलात तिकडून, राजस्थानचे कैसे आहे जरा बताओ आप। भगवान बाळूमामा ने हमें बुलाया, सपना दिया मैंने। भगवान सपना से बुलाया कि भगवान आत्मापुर मिंडी सराना आना है। भगवान वहाँ से कोई हमारी ओळख नहीं, पिछाड़ नहीं, हमारी जिंदगी में हमारा बाप पिता नहीं है, पर बाळूमामा मेरे साथ में रहने खेत तक मेरे को बुलाया तो बहुत मैंने बहुत खुशी कर दिया। बहुत न्याल कर दिया हमारे को। 10-12 साल हो गया, बहुत आनंद कर दिया हमारे को। कोई बात की कमी नहीं की। सब हमारे बरियान लेन बच्चा आया था, दुकान को सेट बन गया। जमीन वगैरह कुछ भी नहीं थी, सब बाळूमामा की कृपा से खूब जमीन कर दी, 6.5 एकड़ जमीन कर दी। कोई बात की भगवान की हमारे कोई कमी नहीं की। भगवान जितनी भगवान मेंढी अपने सेवा करेगा जितनी मेवा मिलेगा, जितनी सेवा करोगा जितनी मेवा मिलेगा। हमारे भगवान आप खुद सपना मैंने बुलाया। हमारे को बाप दादा भी आत्मापुर नहीं देखा था, हमारे खुद बुलाया भगवान कि आप आओ आत्मापुर, भगवान की मेंढी की सेवा करा। वास्ते पूछता भगवान साथ में रहने खेत पर हमारा बुलाया तो बहुत खुशी कर दिया हमारे। बहुत आनंद आया, बहुत खुशी किया हमें, बहुत आनंद आया। यांचं असं म्हणणं आहे की बाळूमामा स्वप्नात गेले त्यांच्या घरच्यांना का आणि यांच्या वडिलांना कोणाला माहिती नव्हतं बाळूमामा कोण मामांच्या विषयी काही माहित नव्हतं त्यांना। बाळूमामा स्वप्नात गेले आणि त्यांनी मामांना सांगितलं की तुम्हाला माझ्या मेंढ्या राखायला मेंढ्यांची सेवा करायला यावं लागते। गेली 10-12 वर्ष ते बाळूमामांच्या मेंढ्यामध्ये सेवा करायला येतात। त्यांच्या घरची परिस्थिती अशी होती, घरची परिस्थिती एकदम नाजूक होती। त्यांचा मुलगा पुण्यामध्ये आला, त्यांनी कपड्यानिशी आला होता, अंगावल्या कपड्यानिशी, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी नंतर दुकान टाकलं। आता किराणा मालाचं दुकान त्यांचं पुण्यामध्ये आहे आणि घरी आता घरची परिस्थिती अशी 40 एकर जमीन त्यांनी घेतली, घरी जमीन कमी होती। अशा प्रकारे बाळूमामांच्या मेंढ्यांची सेवा केल्यानंतर त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि दरवर्षी ते बाळूमामांच्या मेंढ्यांची सेवा करण्यासाठी आपल्या पालखी आत्मापूरला येतात आणि आत्मापूरवरून जी काही पालखी जवळ असेल पुण्यापासून जवळ त्या पालखीमध्ये हे सेवा करायला आले। बागा नंबर 16 मध्ये ह्या वर्षी त्यांनी सेवा केली।